हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनच्या आपल्या आजच्या पार्टमध्ये इव्हॉल्युशनशी रिलेटेड आपण अजून काही एव्हिडन्सेस बघणार आहोत जे आपल्याला सायंटिस्टनी सांगितलेले होते, विच इंडिकेट्स की इव्हॉल्युशनचा सिक्वेन्स कोणत्या पद्धतीनं झाला. ऑब्व्हियसली ह्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कोणता प्रश्न विचारला की काय उत्तर लिहायचं, किती मार्कांचे प्रश्न असतात, हे सगळं तर मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. सो दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे नोटबुक्स, पेन, पेन्सिल व्यवस्थित ठेवा. मी जी इन्फॉर्मेशन सांगत असते ती नोट डाऊन करून ठेवा, सो दॅट सायमल्टेनियसली तुमच्या नोट्स पण रेडी होतील. ऑल्सो ज्या स्टुडंट्सना आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि लाईव्ह सेशन्स थ्रू माझ्याकडून सायन्स शिकायचं आहे, जे इंटरेस्टेड स्टुडंट्स असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. ॲडमिशन चालू आहेत आणि आपले ऑनलाईन क्लासेसही चालू आहेत. सो चला आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूयात. आज आपण शिकणार आहोत वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्सचा साधा सोप्पा मिनिंग असा आहे की दीज आर फंक्शनलेस ऑर्गन्स. फंक्शनलेस म्हणजे लेस फंक्शन करणारे असं नाही, तर पूर्णपणे नुसतेच आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, बट दे डू नॉट परफॉर्म एनी सिग्निफिकंट फंक्शन इन अवर बॉडी. आत्ता ते परफॉर्म करत नाहीत. याचा अर्थ ते कधीच कामाचे नव्हते असं नाही. सो जेव्हा इव्हॉल्युशन आपल्या बॉडीमध्ये होत गेली तर तेव्हा त्या कोर्स ऑफ इव्हॉल्युशन मध्ये काही आपल्या शरीर रचनेमध्ये जसे जसे बदल होत गेले, आपली कार्यप्रणाली चेंज होत गेली. म्हणजेच जसं माकडाचा माणूस जेव्हा झाला आपण असं म्हणू, फार तर जसं आपली शेपूट गेली. जेव्हा आपले अँसेस्टर झाडावरती राहायचे तर बॅलन्सिंग पर्पजसाठी त्यांना शेपूट होती. मग ते जेव्हा जमिनीवरती उतरले तेव्हा त्या बॅलन्सिंगचा तर काही तसं मिनिंग राहिलं नाही ना. सो हळूहळू कालांतराने ती शेपूट निघून गेली. परंतु ती शेपूट ज्या बोनला अटॅच होती ते बोन आपल्या बॉडीमध्ये अजूनही आहे. सो असे खूप सारे ऑर्गन्स इव्हॉल्युशनच्या पिरियडमध्ये आपल्या बॉडीमध्ये मॉडिफाय होत गेले आणि हळूहळू दे बिकेम फंक्शनलेस. कालांतरानं आपल्या कित्येक पिढ्या, ह्याच्या पुढे मिलियन्स ऑफ इयर्स नंतर मे बी ते ऑर्गन्स आपल्या बॉडीमधून हळूहळू नाहीसे होतील आणि तेव्हाचा ह्युमनचं स्ट्रक्चर हे कम्प्लिटली वेगळं पण असू शकतं. राईट. म्हणून मी माझ्या स्टुडंट्सना सांगत असते मेंदू भरपूर वापरा, नाहीतर मेंदू पण कालांतराने तुमचा वेस्टिजियल ऑर्गन बनेल. चेष्टेने म्हणत असते अर्थातच मी. सो चला आपण असे काही वेस्टिजियल ऑर्गन्स बघूयात. वेस्टिजियल ऑर्गन्स मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, दीज आर द फंक्शनलेस ऑर्गन्स की विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी बट दे डू नॉट परफॉर्म एनी स्पेसिफिक ऑर सिग्निफिकंट फंक्शन इन अवर बॉडी. सो इव्हॉल्युशन जेव्हा झाली आपल्यामध्ये तर इनिशियली अवर अँसेस्टर्स वर युजिंग दोज organs for performing specific functions, but later on during evolution हळूहळू त्यांचा यूज कमी होत गेला आणि कालांतरानं ते फंक्शनलेसच झाले. सो इथं काय म्हणतात, ड्यू टू नॅचरल सिलेक्शन दे अंडरगो डिजनरेशन. नॅचरल सिलेक्शन बद्दल मी ह्याच्या काही आधीच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला बोलले. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय की बदलणारी जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्यानुसार सजीव स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. अगदी साधं सोपं उदाहरण लक्षात घ्यायचं झालं तर आपण आत्ता सगळे ऑनलाईन मोडवरती शिफ्ट झालोय. कधी रे, पॅन्डेमिक नंतर शिफ्ट झालो. त्याच्या आधी युट्यूब, ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन क्लास, हे युट्यूब हे एक मनोरंजनाचं साधन जास्त होतं. ह्या गोष्टी ह्या सगळ्या कधीपासून सुरुवात झाल्या तर पॅन्डेमिक पासून. म्हणजेच थोडक्यात काय झालं तर जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला आपण सामोरं गेलो आणि आपण आपल्या पूर्ण एज्युकेशन सिस्टम मध्येच मग बदल घडवून आणला. आता कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ स्टुडंट्स असे आहेत की जे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन लेक्चर्स, युट्यूब अशा ह्याच्यातून शिकत असतात, अशा माध्यमातून ते एज्युकेशन घेत असतात. सो हाही एक प्रकारे बदललेल्या परिस्थितीला दिलेला रिस्पॉन्सच आहे आपण. राईट. सो नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, निसर्ग तुमच्या समोर अशी कंडिशन ठेवतो की जिथे तुमच्या अस्तित्वावरचा एक काय अस्तित्व तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर, तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर लढा द्यावा लागणार. साधं सोपं असं नाही. जसं वेगवेगळ्या महामारी येत असतात, रोग येत असतात. आता सध्या एक्स्ट्रीम कंडिशन्स एन्व्हायरमेंटच्या पण आपण बघतोय, कधी पण उन्हाळा कधी पण पावसाळा जे सगळं चाललंय. ऑब्व्हियसली आपण त्याला जबाबदार आहोत, नेचर नाहीये त्याला जबाबदार. वी आर रिस्पॉन्सिबल. ही सगळी ती गोष्ट वेगळी. बट नेचरनं तुमच्यासमोर थोडक्यात तुमची परीक्षा आहे ती. त्या परीक्षेमध्ये त्यांनी तुमच्यासमोर अशी कंडिशन ठेवली आहे. ह्या कंडिशनमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह झालात तर चला यू आर पास. या कंडिशनमध्ये तुम्ही फेल झालात तर तुम्ही चला आउट, तुम्हाला इथं राहायचा अधिकार नाही. ह्या प्रोसेस थ्रू गेल्यामुळं कित्येक ॲनिमल्स, डायनासोर सारखे विशाल काय ॲनिमल्स आता नामशेष झालेत, कारण त्यांना ह्या निसर्गाच्या परीक्षेत पास होता आलं नाही.
याला म्हणायचं नॅचरल सिलेक्शन. पुढे आपण शिकणार आहोत डार्विनच्या थिअरीमध्ये ह्याच्याबद्दल डिटेल. सो ते व्हॅनिश होतात कोणते, जे ऑर्गन्स फंक्शनलेस असतात ते, इवन दो दे आर नॉन फंक्शनल इन सम ॲनिमल्स. म्हणजे जसं की आपल्याच बाबतीत आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघणार आहोत की जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत आणि कोणतंही फंक्शन परफॉर्म करत नाहीत, परंतु बाकीच्या ॲनिमल्समध्ये मात्र ते प्रेझेंट आहेत आणि फंक्शनल पण आहेत. आता ह्याच्यात तुम्हाला ना 5 मार्कांचा एकदा प्रश्न विचारलेला होता एकदा बोर्ड एक्झामला की राईट द नेम्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स किंवा ऑर्गन्स इन ह्युमन की जे ह्युमन मध्ये फंक्शनल नाहीत पण अदर ॲनिमल्स मध्ये ते फंक्शनल आहेत, असे काही ऑर्गन्स वगैरे त्यांचं. मग त्याच्यात थोडक्यात तुम्हाला इथं काय लिहिणं अपेक्षित असतं की ह्युमन मध्ये ते आहेत पण फंक्शन परफॉर्म करत नाहीत, बाकीच्या ॲनिमल्स मध्ये ते काय फंक्शन परफॉर्म करतात. बाकीच्या ॲनिमल्स मध्ये ते फंक्शनल आहेत आणि फंक्शनल असून ते काय करतात फंक्शन परफॉर्म, असं तिथं उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित असतं. किंवा नुसतंच राईट द नेम्स ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन्स येईल किंवा मग इथं जसं चित्र देतील आणि आयडेंटिफाय दिस टाईप ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग किंवा गिव्ह रिझनचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हेस्टिजियल ऑर्गन्स हे इव्हिडन्सेस जी इव्हिडन्सची काय इव्हॉल्युशनची जी प्रोसेस आहे त्याला कसा सपोर्ट करतात, असे काही तुम्हाला 2-3 मार्कांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो धिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सारे फिरून फिरून प्रश्न ह्याच्यावर तुम्हाला विचारले जातात. सो डिटेल व्यवस्थित समजून घ्या. एकदा पार्ट एखादा समजला आपल्याला की उलटा पुलटा सुलटा कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, राईट. सो इथं जो पहिला आपला व्हेस्टिजियल ऑर्गन आहे तो आहे वर्मीफॉर्म अपेंडिक्स. वर्मीफॉर्म म्हणजेच वर्म सारखा, नावात त्याचं मिनिंग काय आहे, वर्म लाईक, किडा. किडा कसा असतो, त्या किड्यासारखा अपेंडिक्स कुठं असतो तर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम माहिती आहे, माउथ, एलिमेंटरी कॅनल, मग स्टमक, मग स्मॉल इंटेस्टाईन, मग लार्ज इंटेस्टाईन, अशा पद्धतीची आपली जी एलिमेंटरी कॅनल आहे. तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हा जो पार्ट इथं दिसतोय तुम्हाला, हा आतला, हा आपला स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे आणि हा जो बाहेरचा जाड दिसतोय हा आपला लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे. सो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जिथे स्मॉल इंटेस्टाईन संपतं आणि लार्ज इंटेस्टाईन सुरू होतं, तो जो जंक्शनचा पार्ट आहे दोघांच्या, तर तिथे असे छोटासा वर्म सारखा, किड्यासारखं, ही शेपूट सारखं छोटंसं दिसतंय, तर ह्याला अपेंडिक्स म्हणतात. कुठे असतं अपेंडिक्स, जिथं स्मॉल इंटेस्टाईन संपलंय, लार्ज इंटेस्टाईन सुरू झालंय, त्या जंक्शनला असतं, राईट. मग ह्या अपेंडिक्सचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये आता काहीच नाही आहे. इट इज जस्ट प्रेझेंट बट फंक्शनलेस. मग तुम्ही म्हणाल आम्हाला अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागतं, अपेंडिक्स हे होतं, अपेंडिसायटिस वगैरे तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच जणांचं ऑपरेशन झालं असेल. मग तो काय प्रकार असतो तर स्टुडंट्स, काही सायंटिस्टच्या मते अपेंडिक्स आपल्या बॉडीमधले जे गट मायक्रोब म्हणतो की नाही, म्हणजे जे डायजेशनसाठी हेल्प करणारे जे गुड बॅक्टेरिया असतात तिथं ते स्टोअर होतात, असं काही सायंटिस्टचं मत आहे. इट इज नॉट वाईडली ऍक्सेप्टेड बट काही सायंटिस्ट असं म्हणतात की हे अपेंडिक्स हे गुड गट बॅक्टेरिया जे असतात, म्हणजे डायजेशनसाठी युजफुल असणारे बॅक्टेरिया, ते तिथं स्टोअर होतात, तयार होतात, असं काहींचं म्हणणं आहे. जेव्हा ऍक्च्युअल पण ह्याचं फंक्शन काय आहे तर हे आपल्या बॉडीमध्ये तर फंक्शनलेस आहेत. मग हे अपेंडिक्स कोणामध्ये फंक्शनल आहे तर इथं जसं दिसतंय तुम्हाला, ग्रास इटर्स म्हणजे कोण कोण, जे हर्बीवोर्स आहेत, हरणं, गाई, म्हशी, जे जे गवत खातात थोडक्यात, त्या सगळ्या हर्बीवोर्स मध्ये हे अपेंडिक्स फंक्शनल आहे. आणि ह्याचं फंक्शन काय आहे त्यांच्यामध्ये तर डायजेशन ऑफ सेल्युलोज इन द ग्रास. जे ते झाडाचा पालापाचोळा खातात, पाला जो पाचोळा नाही म्हणता येणार, पाला जे खातात त्याच्यामध्ये सेल्युलोज, असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, सेल वॉल ऑफ प्लांट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सो ते जे सेल्युलोज आहे ते इट इज व्हेरी हार्ड टू डायजेस्ट. तुम्ही कधी अनुभवलंय का रे, तुम्ही जेव्हा कच्चं अन्न खाता, रॉ फूड, तर तेव्हा तुम्हाला हमखास डायजेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम फेस, कधी एकदम ब्लोटिंग होणार, गॅसेस होणार, जड होणार. दॅट इज बिकॉज त्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं आणि ते सेल्युलोज जे आहे ते इट इज हेवी टू डायजेस्ट. आणि त्या सेल्युलोजच्या डायजेशनसाठी ह्या ग्रास इटर्स मध्ये हे अपेंडिक्स असतं. ते जे काही डायजेशनशी रिलेटेड एन्झाईम्स त्याच्यात रिलीज करतात सो दॅट सेल्युलोज गेट्स डायजेस्टेड इन देअर एलिमेंटरी कॅनल. आपले अँसेस्टर जेव्हा
आधी कच्चं फूड खायचे तेव्हा त्यांच्यामध्ये हे अपेंडिक्स फंक्शनल होतं. नंतर अग्नीचा शोध लागला, मग आपले अँसेस्टर्स अन्न कुक करून खायला लागले आणि मग हळूहळू त्या अपेंडिक्सचं जे काम होतं ते थांबलं ना, बरोबर. आणि मग हळूहळू इट बिकेम फंक्शनलेस. सो अपेंडिक्स ऑर वर्मीफॉर्म अपेंडिक्स हे एक असं ऑर्गन आहे की जे आपल्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल आहे प्रेझेंट असून सुद्धा, परंतु इट इज फंक्शनल इन हर्बिवोर्स फॉर डायजेशन ऑफ सेल्युलोज. हे तुम्ही सांगाल, राईट. हा आपला पहिला जो आहे तो पार्ट झाला. त्यानंतर दुसरं जे आपली ऑर्गन आहे व्हेस्टिजियल ऑर्गन, तो आहे इयर मसल. तुम्ही ॲनिमल्स बघितले आपल्या आजूबाजूला, गाई, म्हशी, कुत्री, मांजरी वगैरे हे जे ॲनिमल्स असतात, हॅव यू ऑब्झर्व, ते सतत कान हलवत असतात, राईट. कान हलवत असतात. कशासाठी कान हलवतात रे ते? कधी माशी बसली किंवा काही उडवायचं असेल त्याला तर ते असं कान हलवून त्याचा हे करतात, बिकॉज त्यांचे हात त्यावेळेस बांधलेले असतात. म्हणजे आपल्यासारखे हात फ्री नाही आहेत ना त्यांचे, सो दे कॅनॉट यूज देअर हँड फॉर द मुवमेंट ऑफ इयर. बट हळूहळू म्हणजे इव्हॉल्युशन होत असताना म्हणजे आपल्यामध्ये पण हे अशा प्रकारचे जे हे मसल्स होते कानाचे की ज्याच्यामुळे आपले अँसेस्टर्स आधी कान हलवू शकायचे, जसं ही कुत्री मांजरी वगैरे हलवतात तसे. काही काही लोकांच्यात असतात बघा, ते अशी अशी कान उडवतात. ते काय आपल्या ह्याच्यामध्ये तसे मसल्स आहेत, बट दीज मसल्स आर नॉन फंक्शनल. प्रेझेंट आहेत की ज्याच्यामुळे कान हलवायला मदत होईल, ते आपल्या कानामध्ये आहेत. इथे हे जे बाजूचे दिसत आहेत ते, बट आता ते फंक्शनल नाही आहेत का? इव्हॉल्युशन होत असताना त्यांचं फंक्शन संपलं. हात आता आपले फ्री झाले ना, सो वी कॅन यूज अवर हँड्स. सो ते ॲनिमल्स, मग हे बाकीचे ॲनिमल्स जे आहेत, काऊज, मंकीज, सगळ्यांचे तुम्ही बघितले असतील, डॉग्स, कॅट्स, दे कॅन मूव्ह देअर इयर्स. सो हा दुसरा झाला मसल्स ऑफ इयर. त्यानंतर तिसरा जो वेस्टिजियल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहे तो आहे टेल बोन, किंवा याचंच अजून एक सुंदर असं नाव आहे, दिसतं इथं, कॉक्सिक्स म्हणतात, COCCYX. टेल बोन और त्यालाच म्हणतात कॉक्सिक्स. दोन्हीचं नाव वेगवेगळं आहे, म्हणजे ऑर्गन फक्त सेमच आहे. तुमच्या ह्याच्यामधली ही डायग्राम आहे. इथं जे दिसतंय आपलं माकड हाड ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर सगळा हा जो आपला व्हर्टेब्रल कॉलम आहे त्याचा सगळ्यात शेवटचा इथं जो रेड कलरचा दिसतोय ना तुम्हाला, हा जो रेड कलरचा पार्ट दिसतोय, दिस इज आपला कॉक्सिक्स और टेल बोन. मग अशी मी जसं सुरुवातीला लेक्चरचं सांगितलं की जेव्हा आपल्या अँसेस्टर्सना शेपटी होती तर ती शेपूट या टेल बोनला अटॅच होती. नंतर जेव्हा शेपूट निघून गेली, पण शेपूट ज्याला अटॅच होती ते बोन मात्र आपल्या बॉडीमध्ये तसंच राहिलं, ज्याला आपण टेल बोन किंवा कॉक्सिक्स म्हणतो. ज्या ज्या ॲनिमल्सना शेपूट आहे त्या ॲनिमल्समध्ये हे फंक्शनल आहे, आपल्यामध्ये ते व्हेस्टिजियल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आय थिंक तुमच्या पुस्तकात हे दिलंय का चेक करा, पण आपल्या बॉडी हेअर, केसांवरचे जे हेअर आहेत ते देखील व्हेस्टिजियल ऑर्गन्स मानले जातात. ऍक्च्युली त्याचं फंक्शन हे इन्सुलेशनसाठी आहे, म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे बॉडी हेअरचं फंक्शन आहे. परंतु कालांतरानं आपण जसे कपडे वगैरे वापरू लागलो, सो त्याचं फंक्शन हळूहळू कमी होत गेलं आणि आता आपल्या बॉडीवरचे हेअर हे देखील वेस्टिजियल ऑर्गन्स मानले जातात. एकदा चेक करा फक्त पुस्तकात दिलंय का, पण ही नसेल तर मग हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, बहुतेक नाही दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे तो विजडम टीथ, ज्याला म्हणतात मराठीमध्ये अक्कल दाढ. बरेचदा असं अक्कल आणि अक्कल दाढेचा खरं तर काही संबंध नसतो. बऱ्याच जणांना अक्कल दाढ न येता सुद्धा अक्कल असते, बऱ्याच जणांना सगळ्या दाढा असून सुद्धा अक्कल नसते. सो अर्थार्थी ह्या दोघांचा काही संबंध नाही आहे. जो सगळ्यात शेवटी इथे जे आता तुम्ही जर बघितलं, तुमच्या एजमध्ये ह्या नसतात अजून आलेल्या, म्हणजे माझ्या एजमध्ये आत्ता मला इकडे इकडे अजून कधीतरी जाणवते आलेलं, सगळ्यात शेवटचे जे ह्या 4 असतात त्या. सो हे अक्कल दाढ आहे, तर त्याचं तेच फंक्शन आहे जे आपल्या अपेंडिक्सचं आहे. दॅट इज अक्कल दाढ सुद्धा कशासाठी होते तर सेल्युलोजच्या डायजेशनसाठी. वर्मीफॉर्म अपेंडिक्स आणि विजडम टीथ ह्या दोघांचंही फंक्शन तेच काय की सेल्युलोजचं डायजेशन. सो आता आपल्यामध्ये अक्कल दाढ आहे, परंतु सेल्युलोजचं डायजेशन आपण करत नाही, त्यामुळं ती अक्कल दाढ आपल्यामध्ये नॉन फंक्शनल आहे. सो हा एक ऑर्गन झाला. नंतरचा ऑर्गन आहे
थर्ड आयलिड, किंवा ह्याचं खूप सुंदर आणि इतकं सोपं नाव आहे, दिसतंय बघा, वाचता येतंय का हे नाव, दिसतंय तुम्हाला, प्लिका सेमिल्युनारिस, असं सुंदर सोपं नाव आहे, फार काय अवघड नाही आहे, हो ना, काय, प्लिका सेमिल्युनारिस. सो हे प्लिका सेमिल्युनारिस किंवा थर्ड आयलिड हा आपल्या डोळ्याचा हा पार्ट आहे. हा इथं जर बघितलात तुम्ही, हा जो बाहेर आलेला आहे थोडासा फुगीर पार्ट, त्याच्या पुढचा हा जो पांढरट किंवा गुलाबीसर असा एक पुढे आलेला एक मेम्ब्रेन आहे आणि त्याला म्हणतात थर्ड आयलिड. जो या ॲनिमल्स मध्ये तुम्ही कधी पक्षी किंवा बाकीचे जे प्राणी, गाई, कुत्री बित्री ह्या किंवा माकडं, ह्यांच्यामध्ये हे जर तुम्ही जर पाहिलं तर हे फंक्शनल दिसून येतात. ह्यांचे डोळे हे असे पण मिटतात आणि हा जो पार्ट इथं दाखवतोय, हा ॲरोचा जो पार्ट आहे, तर हा पार्ट असा पूर्ण झाकला जातो त्यांचा. इट इज फॉर प्रोटेक्शन पर्पज, त्यांच्या डोळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी असतं. आपल्या ह्याच्यामध्ये ते हळूहळू डिजनरेट झालं इव्हॉल्युशन होत असताना. बर्ड्स, रेप्टाइल्स ह्यांच्यामध्ये हे फंक्शनल आहे. थर्ड आयलिड किंवा प्लिका सेमिल्युनारिस असं त्याचं नाव आहे. हे अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असतं. लक्षात आलं? आपण आज सगळे व्हेस्टिजियल ऑर्गन्स ह्युमन मध्ये जे प्रेझेंट आहेत पण फंक्शन करत नाहीत परफॉर्म, असे बघितले आणि सायमल्टेनियसली ते कोणाकोणामध्ये फंक्शनल आहेत हाही पार्ट बघितला. सो आता आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, इथं मी जे एक चित्र दाखवलेलं आहे हे, तर हे कोणत्या प्रकारचं, इथं मी नाव झाकून ठेवते, कोणत्या प्रकारचा हा व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, हे नाव लपवायचं राहिलं माझ्याकडून. तर ह्या व्हेस्टिजियल ऑर्गन कोणता आहे हे मला तुम्ही, आता काय दिसतंयच इथं, चला त्यामुळे कमेंट करून सांगा की काय आहे. ठीक आहे, कसा वाटला मला व्हिडिओ हेही कमेंट करून नक्की सांगा. इथेच थांबूयात आपण, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.